हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे @दीपाली रणदिवे. आणि फ्रेंड्स, आज आहे 5 सप्टेंबर आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आम्ही दोघे निघालो आहोत मार्केटमध्ये. तर साहेबांना आज चिकन खायचं होतं आणि साहेबांनी आज दांडी मारली होती, कारण सकाळी भरपूर पाऊस होता. पहाटेच्या सुमारास भरपूर पाऊस होता आणि त्यामुळं म्हणजे कधी कधी गाड्या वगैरे पण बंद असतात, त्यामुळं आज साहेब कामाला गेले नव्हते. आणि आता आम्ही निघालो आहोत. म्हणजे आता मुलं दोघं पण, म्हणजे मुलगी कॉलेजला गेली आणि मुलगा शाळेत गेला. तर आता साहेब बोलले की दुपारी लंचसाठी आपण चिकन बनवूया. आणि आता चिकन घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत मार्केटमध्ये. आणि थोडीफार भाजी वगैरे पण घ्यायची होती. आणि साहेब घरी असले तरच आम्हाला म्हणजे भाजी वगैरे आणायला होलसेलमध्ये जाऊन एकदम घेऊन येतो. आणि असं इतर टायमाला इथं भाज्या वगैरे घ्यायचं म्हणलं तर थोड्याशा महाग भेटतात इथे भाज्या, त्यामुळं आम्ही एकदाच हप्त्याभराच्या भाज्या घेऊन ठेवतो. आणि सकाळी भरपूर जास्ती असा पाऊस होता, त्यामुळं म्हणजे कामावरती गेले नव्हते. पण त्यानंतर पाऊस थोड्या वेळाच्या नंतर उघडला. 11च्या सुमारास पाऊस उघडला. आणि इथे आता इथं गाडीमध्ये टायरमध्ये हवा भरण्यासाठी इथे थांबलो होतो. आणि आता इथे म्हणजे टायर जे आहेत गाडीचे ते खूप खराब झालेले आहेत, कारण की 2020मध्ये आम्ही गाडी घेतली होती आणि तेव्हापासून गाडीचं काहीच काम नव्हतं. पण आता टायर खराब झालेत, त्यामुळं ते टायर आता दिवाळीच्या नंतर आम्ही टायर नवीन टाकून घेता येईल. तर इथे आता आम्ही आलो आहोत मिठाईच्या दुकानामध्ये, कारण वैभवसाठी आणि अनुष्कासाठी पेढे घ्यायचे होते आणि थोडंसं नानकटाई वगैरे म्हणजे मिठाई थोडीशी घेतली आम्ही इथे. आणि त्यानंतर थोडी भाजी वगैरे पण घ्यायची होती. तर इथे रोल वगैरे भेटतात, पण मी नको बोलले रोल वगैरे, कारण मुलं खात नाहीत रोल, फक्त मी एकटीच खाते, त्यामुळं मी काय घेतलं नाही ते. मी फक्त नानकटाई आणि मिठाई घेतली, म्हणजे पेढे घेतले. आणि त्यानंतर इथे आता आम्ही आलो आहोत, सुकटचं हे दुकान होतं, तर तिथं आम्ही सुकट घेतली. आणि इथं पण होलसेल दरातच भेटते सुकट. आणि भरपूर म्हणजे त्याचे प्रकार असतात वेगवेगळे सुक्या माशाचे. आणि त्यानंतर इथे आम्ही ह्या होलसेल दुकानामध्ये इथे भाजी पण घेतली. आणि थोडंसं पुढं गेलं तर रस्त्यामध्येच हे चिकनचं दुकान असतं, तर ते चिकनचं दुकान यांचं फिक्स आहे, ते तिथूनच नेहमी चिकन घेतात. आणि आता आम्ही आलो आहोत घरी. आणि आता आम्हाला म्हणजे सकाळचा नाश्ता वगैरे तर झाला होता, मुलांनी नाश्ता वगैरे केला होता. आणि आता अनुष्का येण्याचा टाईम होईल थोड्या वेळाच्या नंतर, तर ती येण्याच्या अगोदर मला इथे दुपारचा स्वयंपाक जो आहे ते पूर्ण करायचा होता. तर इथे आता मी पटकन दुपारचा स्वयंपाक जे आहे ते करून घेते आणि पुढचा व्हिडिओ काय मी केला नाही. आणि त्यानंतर थोड्या वेळ म्हणजे जेवण वगैरे करून आराम वगैरे केला. आणि अंगावरती नवीन साडी होती, त्यामुळे मी लगेच कपडे चेंज केले, कारण काम करताना वगैरे साडी खराब होऊ शकते. आणि आता इथे भाजी जी आणली होती आम्ही ती म्हणजे कांद्याची पात होती. तर कांद्याची पातीचे जे मी कांदे असतात ना, ते कवळे कवळे ते मी ते निवडून काढले, कारण हे कांदे म्हणजे कवळे असतात, त्यामुळं खाण्यासाठी खूप छान लागतात, म्हणजे जेवताना वगैरे खाताना खूप छान लागतात हे कांदे. त्यामुळे हे कांदे मी कधीच फेकत नाही, हे निवडून असं स्वच्छ धुवून वगैरे ठेवते. त्याला चिखल वगैरे लागलेला होता, तर हे स्वच्छ धुवून याला सुकवून हे कांदे ठेवेन मी. आणि त्यानंतर ही जेवढी भाजी होती तेवढी सगळी भाजी वगैरे मी धुवून घेईन. आणि अनुष्का आणि तिचे पप्पा तर थकून आले होते, जेवण केलं त्यांनी आणि ते झोपले, पण मी माझ्या पुढच्या कामाला लागले इथे. तर आता हे सगळ्या भाज्या मी व्यवस्थित धुवून सुकवून ठेवते. आणि हे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी मी म्हणजे ऑनलाईन व्हेजिटेबल बॅग्स जे भेटतात ते मागवल्या होत्या. आणि त्या बॅग्स पण आल्या, म्हणजे कालच आल्या होत्या त्या बॅग्स. तर आता त्या बॅग्समध्ये मी हे जे भाज्या आहेत ते सुकवून झाल्याच्या नंतर मी ठेवेन. आणि ही अशा प्रकारची जी प्लास्टिकची जाळी आहे ही भाज्या वगैरे धुण्यासाठी खूप उपयोगात पडते, त्यामुळं मी ही जाळी फक्त म्हणजे भाज्या धुण्यासाठी अशी ठेवलेली आहे. तर इथे आता मिरच्या आणि गवार हे सगळं मिक्स झालेलं आहे. आणि जेव्हा काही गरज लागते, म्हणजे मिरचीची गरज असली तर मिरची शोधत असलं तर मिरची भेटत नाही, गवार पाहिजे असेल तर गवार भेटत नाही, म्हणजे सगळं मिक्स झालेलं असतं, त्यामुळंच मी व्हेजिटेबल बॅग्स मागवून घेतल्या. आणि हे जे अद्रक वगैरे असते याला थोडंसं असं उन्हामध्ये कडक सुकवून जर आपण ठेवलं ना तर ते अद्रक चांगली राहते. त्यामुळे आता सध्या तर बाहेर खूप पाऊस चालू आहे आता,
तर त्यामुळं आता ऊन नाही थोडं पण, तर याला फॅनच्या हवेलाच मी सुकवायला ठेवेन. आणि आता हे जे मिरची आणि गवार जे आहे हे दोन्ही एकत्रच मिक्स आहेत, तर ते तसंच मी धुवून घेते अशा पद्धतीने. आणि काकड्या वगैरे म्हणजे पाव किलो घेतल्या होत्या आम्ही खाण्यासाठी, तर त्यातली आता एकच शिल्लक राहिलेली आहे, तर तीच फक्त धुवून ठेवते. कारण चिकन वगैरे असलं, चिकन बिर्याणी किंवा चिकनचं काही भाजी वगैरे बनवली तर मग काकडी सगळेजण आवडीनं खातात, त्यामुळे ते संपून गेली काकडी आणि एकच शिल्लक राहिली. आणि टोमॅटो पण इथे मी धुवून घेतलेले आहेत. आणि हे सूप जे होते त्याच्यामध्ये भाजी ठेवली होती मी, तर सगळं सूप म्हणजे चिखलानी भरलं होतं, कारण माती होती सगळ्या त्या कांद्याच्या पातीला. तर त्यामुळं ते सूप पण मी धुवून ठेवलं आणि त्यानंतर ही जाळी पण मी धुवून ठेवते. आणि आता हे वॉश बेसिन वगैरे सगळं एक कचरा जमा झालेला आहे ते पण काढून घेते. आणि वॉश बेसिनमध्ये मी हे छोटीशी अशी जाळी लावलेली आहे, कारण की कितीही कचरा, बारीक जरी कचरा याच्यामध्ये पडला तरी तो कचरा पाईपमध्ये जात नाही, तो अशा प्रकारे आपल्याला फेकता येतो डस्टबिनमध्ये. आणि आता इथे मी भाजी सुकायला ठेवणार आहे. हॉलमध्ये फॅन चालू आहे सध्या, तर इथे मी भाजी सुकवायला ठेवणार आहे. आणि त्यासाठी मी हे म्हणजे मॅक्शी आहे, जुनी एकदम मॅक्शी आहे, तर ती मी भाजी सुकवायलाच कायमची ठेवली आहे. कारण ही मॅक्शी जी आहे ती कॉटनची आहे आणि कॉटनचा कपडा मला सहसा फेकू वाटत नाही, तर कॉटनचे कपडे खूप उपयोगाला येत असतात, त्यामुळं मी ते फेकत नाही, असंच ठेवते. काही ना काहीतरी कामासाठी येतातच ते कपडे. आणि आता इथे सगळे भाज्या ज्या आहेत ते फॅनच्या हवेला व्यवस्थित सुकेपर्यंत मी बाकीची कामं करून घेईन. आणि त्यानंतर आता इथे मी फ्रीज एका कपड्याने पुसून घेणार आहे, कारण हप्त्यातून एकदा असं कपड्याने मी फ्रीज पुसत असते. थोडंफार काही घाण वगैरे असेल, काही भाजी वगैरे पडली असेल तर ते असं म्हणजे काही ते डीप क्लिनिंग वगैरे काही करत नाही, फक्त असं कपड्याने व्यवस्थित असं सगळ्या काचा वगैरे पुसून घेते याच्या. आणि काही कचरा वगैरे पडला असेल तर तो बाहेर फेकला जातो याच्याने. आणि सगळं सामान वगैरे काढून त्याच्यानंतर हे फ्रीज असं व्यवस्थित पुसून घेतलं मी. आणि त्यानंतर आता इथे ते हे डोअरचे जे रखाने आहेत याच्यातलं पण सगळं सामान मी काढून ठेवते. आणि त्यानंतर हे रखाने पण म्हणजे पूर्णपणे असं काढून व्यवस्थित असं पुसून घेते, कारण याच्यामध्ये पण थोडाफार कचरा पडलेला. आणि हे फ्रीज जर आपण अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक हप्त्याला जर आपण हे असं साधं कपड्याने जरी पुसून घेतलं तरी पण डीप क्लिनिंग वगैरे लवकर करण्याची गरज पडत नाही आणि फ्रीज नेहमी स्वच्छ राहतं. आणि त्यानंतर आता इथे मी फ्रीजमध्ये जे भाज्या वगैरे ठेवण्याचा बॉक्स असतो तो सुद्धा घासून धुवून इथे सुकायला ठेवला आहे. सो फ्रेंड्स, ही भाजी सुकलेली आहे. तर आता दुपारच्या 1:30 वाजलेले आहेत. दुपारच्या 1:30 वाजलेले आहेत आणि आता ही भाजी व्यवस्थित अशी सुकून झालेली आहे. तर आता मी ही भाजी भरून ठेवणार आहे. आणि त्यासाठी मी म्हणजे व्हेजिटेबल बॅग्स जे असतात ते मी मागवल्या होत्या ऑनलाईन आणि त्या बॅगसुद्धा काल आल्या होत्या. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर ह्या आहेत त्या बॅग, व्हेजिटेबल बॅग. म्हणजे आपण हे बॉक्समध्ये जर कुठली भाजी ठेवली तर ती सगळी भाजी मिक्स व्हायची, म्हणजे मिरच्या, गवार किंवा भेंडी अशा भाज्या सगळ्या मिक्स व्हायच्या. तर त्यासाठी मी ह्या बॅग्स मागवल्या होत्या, व्हेजिटेबल बॅग्स. तर आता ह्या सगळ्या भाज्या मी ह्या बॅगमध्ये भरून ठेवणार आहे. आणि सोबतच मी हे डस्टर पण मागवले होते किचनसाठी. तर हे डस्टर पण आले होते, म्हणजे कालच हे 2 पार्सल आले. तर आता आज मी याचं उद्घाटन करणार आहे, म्हणजे ह्या बॅग्सचं आणि ह्या डस्टरचं. तर ह्या एकूण 10 बॅग्स आहेत. खूप फायद्याच्या बॅग्स आहेत, त्यामुळे मी मागवल्या आणि एकदम स्वस्तमध्ये, म्हणजे 100 रुपयाला 10 हे व्हेजिटेबल बॅग्स आल्या. तर आता ही भाजी याच्यामध्ये भरून जर आपण म्हणजे धुवून सुकवून ह्या बॅगमध्ये जर आपण भरून असं लॉक केली तर मग ती भाजी म्हणजे जास्त दिवस चांगली राहते, खराब होत नाही लवकर.
अगोदर कसं व्हायचं की या फ्रीजमध्ये जर कुठल्याही भाज्या ठेवल्या तर सगळ्या मिक्स व्हायच्या आणि त्यामुळं म्हणजे खूप हे वाटायचं की कुठली भाजी काय म्हणजे सगळं एकमेकांमध्ये मिक्स व्हायचं. तर आता हे वेगवेगळे बॅग्स आहेत तर याच्यामुळे ते होणार नाही. आणि हे पत्ता कोबी पण आणली होती तर आता याचं मंचुरियन बनवायचं संध्याकाळी. म्हणजे आमच्या घरामध्ये पत्ता कोबीची भाजी मुलं पण खात नाहीत, मी खाते पण मुलं वगैरे खात नाहीत, त्यामुळं भाजी बनवत नाही मी पत्ता कोबीची, तर त्याचे मंचुरियन वगैरे बनवेन. आणि हे कांदे जे आहेत हे कांद्याची पात होती तर त्याच्यातून हे कांदे निघाले छोटे छोटे, तर हे जेवताना वगैरे खाण्यासाठी खूप छान लागतात. जेव्हा गावाला वगैरे जायचो तेव्हा म्हणजे शेतामध्ये जेवायला बसत होतो आम्ही, पात पात जी असायची त्याच्यामध्ये आम्ही जेवायला बसायचो. तर काही वांगे वगैरे असतील, कवळ्या एकदम बारीक बारीक वांगे, ते वांगे पण आम्ही भाकरीसोबत खात होतो तर खूप छान लागायचं ते वांगे, पत्ताकोबी किंवा गवार, ह्या अशा भाज्या कच्च्या खाल्ल्या ना तर खूप छान लागतात. तर त्यासाठीच मी हे कांदे जे आहेत ते त्यासाठीच निवडून काढले खाण्यासाठी. आणि हे जे हे बघा हे गवार आणि ह्या मिरच्या, हे गवार आणि हे मिरच्या हे असं मिक्स झालं तर मग ते काहीच सापडत नाही माणसाला, म्हणजे मिरच्या किती आहे आणि गवार किती आहे ते काहीच कळत नव्हतं. तर आता हे वेगवेगळ्या बॅग्स आणलेत तर याच्यामुळं म्हणजे प्रत्येक भाजी वेगवेगळी सेपरेट ठेवता येते आणि ती भाजी चांगली पण राहते. आणि आता हे अद्रक म्हणा किंवा हे कांदे म्हणा, याला थोडंसं उन्हामध्ये कडक सुकवलं पाहिजे, कारण पण आता बाहेर पाऊस चालू आहे सध्या, त्यामुळं मी आता हे सध्या तात्पुरतं ठेवते आणि त्यानंतर ऊन जेव्हा पडेल तेव्हा मग मी हे अद्रक आणि हे कांदे जे आहेत ते उन्हाला सुकवून म्हणजे कडक एकदम सुकवून घेईन आणि त्यानंतर हे बॅगमध्ये भरून ठेवेन. म्हणजे आता जी भाजी आपल्याला पाहिजे ती भाजी आपल्याला सेपरेट अशी काढता येते, ते मिक्स भाज्या दिसणार नाहीत आता. आणि काकडी एकच राहिली होती त्यामुळं मी ठेवून देते अशी. आणि आता इथे 2 बॅग शिल्लक राहिलेल्या आहेत तर त्या मी फ्रीजसाठी नाही वापरणार, तर त्या इतर कामासाठी म्हणजे बिस्किट वगैरे, आपण बिस्किटचं पॅकेट फोडलं आणि ते बिस्किट म्हणजे खूप मऊ होतात जर तसंच राहिले बिस्किट तर ते बिस्किट उरलेले जे बिस्किट आहेत ते याच्यामध्ये ठेवता येतात. आणि त्यानंतर आता इथे मी डस्टर पण मागवले ते किचनसाठी, हे अशा पद्धतीचे डस्टर आहेत. तर हे म्हणजे 145 रुपयाला 6 डस्टर आले, हे मायक्रोफायबरचे डस्टर आहेत आणि 6 डस्टर आलेत. आणि असं आम्ही दुकानामध्ये विचारायला गेलो तर 50 रुपयाला एक डस्टर होतं. तर आम्ही ऑनलाईन मागवलेत हे डस्टर आणि किचनसाठी उपयुक्त आहेत. म्हणजे साध्या कपड्यापेक्षा हे मायक्रोफायबरचे म्हणजे डस्टर जर वापरले तर याच्याने ना लवकर पाणी सुकतं. तर हे आता डस्टर मी इथे ठेवणार आहे, म्हणजे 2-3 डस्टर आता मी वापरायला काढते आणि बाकी 2-3 डस्टर मी ठेवून देते. आता सध्या एक डस्टर आहे माझ्याकडं, हे ब्लू कलरचं. तर हे आता भरपूर म्हणजे जवळजवळ 1 वर्ष झालं या डस्टरला, चांगलं आहे हे डस्टर. त्यामुळेच मग मी हे मायक्रोफायबरचे डस्टर मागवले पुन्हा एकदा, कारण हे वर्षानुवर्ष हे डस्टर व्यवस्थित टिकतात. तर आता हे 3 डस्टर इथे मी वापरायला काढलेत आणि बाकीचे हे 3 डस्टर जे आहेत हे मी ठेवून देते, म्हणजे कधी काही फर्निचर वगैरे पुसण्यासाठी हे डस्टर वापरता येतील. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे इथंच थांबवते.
आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.